नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भोत्रा ग्रामपंचायतीसमोर भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू। कुलदीप देशमुख व दत्तात्रय गोले आक्रमक। परंडा तालुक्यातील मौजे भोत्रा ग्रामपंचायत अंतर्गत सन 2021 ते 2026 या काळात प्रत्यक्षात कोणतेही काम न करता लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आणि बोगस बिले काढून शासकीय निधी हडप केल्याचा गंभीर आरोप गावातील तरुण कुलदीप देशमुख आणि दत्तात्रय गोले यांनी केला। तसेच दिनांक 22 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षात भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात कागदोपत्री घोळ करून विकास कामांचा निधी लाटण्यात आला आहे। गावात प्रत्यक्षात कोणतेही कामे झालेली नसताना अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस बिले सादर करून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। या संदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आजपासून या दोन्ही उपोषणकर्त्यांनी हत्यार उपसले आहे। जोपर्यंत या 5 वर्षातील सर्व कामांची वरिष्ठ पातळीवरून निपक्ष चौकशी होत नाही आणि दोषी सरपंच, ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कुलदीप देशमुख व दत्तात्रय गोले यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण गावासह परिसराचे लक्ष लागले आहे। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुनील सल्ले, अंगद शिंदे, उमेश देशमुख, अरविंद अप्पासाहेब गोपणे, लिंबाजीराव गोपणे, महादेव शेळके, श्रीराम घुले, रमेश घुले, श्रीराम घुले, अरविंद किसन घोडगे, राहुल शंकर मासाळ, शिवाजी चांगदेव शिंदे, शिवहरी नारायण शेळके, दीपक कोळी, राजेश शिंदे, तुषार शिंदे, समाधान कोकाटे आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत समाजासाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। माझं नाव सुनील हरिचंद्र राहणार भोत्रा। आज 10 महिने होऊन गेले महापूर आला तर पूर्वी वाहून गेला। 10 महिन्यापासून आज दिनांक 22/7/2026 आज सध्या पाणी नाही गावात। मी कुलदीप सुधाकर देशमुख, राहणार भोत्रा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। आम्ही 3 नोव्हेंबर 2025 रोजी व्हिडिओ अधिकारी राऊतसाहेब यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की आमच्या गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची तुमच्या मार्फत योग्य ती रक्कम गावात येऊन चौकशी करा। तर त्यांनी आम्हाला वडके अधिकारी म्हणून 18/11/2025 रोजी त्यांना चौकशीसाठी त्यांचा नेमणूक केली होती। त्यांनी वारंवार आम्ही त्यांच्यापाशी जाऊन त्यांनी आमच्या कसलीही दखल घेतली नाही। नंतर त्यांनी विस्तार अधिकारी म्हणून कोटे SA यांची निवड केली, पण त्यांनी बी वारंवार आम्ही जाऊन त्यांना सांगत होतो की आमच्या गावात या तुम्ही कागदावरती कामे न करता कागदावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। त्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण गावाची माहिती काढली तर आम्हाला त्यात असं दिसून आले की कामे न करता नुसते कागदपत्री पैसे उचलले आहेत। आम्ही त्यांना पूर्ण पुरावे देऊनही त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आतापर्यंत 3 व्हिडिओ अधिकारी यांची बदल्या झाल्या, पण तरी पण आमच्या कामाची आणि आमच्या मागणीची कसल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। तरी आज आम्ही एवढं देऊन यांनी आमची मागणी पूर्ण न केल्यामुळे आज आम्ही रोजी आमरण उपोषणात बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि जे कोणी त्याच्यामध्ये चौकशी आणखी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण मागे घेत नाही। यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथेही निवेदन देऊन आले। त्यांना आमची एकच विनंती आहे की तुम्ही गावात येऊन योग्य ते तपास करून जे कोणी काय आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्यांच्यावर संबंधितावर सर्वांवर कारवाई करा, हीच आमची नम्र विनंती। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।